नमस्कार मित्रमैत्रिणींनो. 9 दिवस 9 कथा आणि 9 शक्ती या मालिकेतील आजचा आपला दुसरा दिवस. आजच्या दिवसाचा रंग आहे लाल. हा फक्त रंग नाही, तो म्हणजे शक्ती, धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. नवरात्रीच्या या दुसऱ्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत अशा एका स्त्री शक्तीचं व्यक्तिमत्व, ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी, आरोग्यासाठी आणि मानवतेसाठी स्वतःला झोकून दिले. त्या म्हणजेच डॉक्टर सुषमा पुजारी. डॉक्टर पुजारी या नावाचा अर्थच आहे सेवाभाव. त्या फक्त एक डॉक्टर नाही, तर समाजसेवेचं जिवंत उदाहरण आहेत. आरोग्य सेवा ही श्रीमंत गरीब यांच्यात फरक करणारी नसावी, ही त्यांची ठाम भूमिका. म्हणूनच त्यांनी शाहूवाडी, पन्हाळा अशा दुर्गम भागात जाऊन मोफत आरोग्य सेवा पुरवली. रुग्णांची काळजी घेताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही थकवा दिसला नाही, कारण त्यांच्या दृष्टीने रुग्णांची सेवा हीच खरी पूजा होती. फक्त रुग्णालयापुरतं मर्यादित न राहता त्या अनाथाश्रमातही श्रमदान करतात आणि दरवर्षी 8-9 ऑगस्टला मोफत औषध वाटपाचा उपक्रम सुरू करणं हा त्यांचा समाजासाठीचा जिव्हाळ्याचा संकल्प आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयामुळे होणाऱ्या आजारांवर योग्य उपचार आणि परवडणारी औषधं प्रत्येकाला मिळावीत, यासाठी त्या सतत प्रयत्नशील राहिल्या. आजवर त्यांच्या निस्सीम सेवा कार्याची दखल घेऊन 25 पेक्षा जास्त प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. फक्त एवढंच नाही, तर त्या पोलीस महिला समितीतही निवडून आल्या. हे त्यांच्या कार्याला समाजातील प्रत्येक थरातून मिळालेलं मान्यतेचं चिन्ह आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2021 साली त्यांना मिळालेला आदर्श माता पुरस्कार आणि 2025 साली मिळालेला आरोग्य जननी पुरस्कार. डॉक्टर सुषमा पुजारी यांचं आयुष्य आपल्याला एकच शिकवण देतं: समाजासाठी केलेलं काम खरं आयुष्य सुंदर बनवतं. त्यांनी दाखवून दिलं की लाल रंग हा फक्त कपड्यांचा, सजावटीचा किंवा उत्सवाचा नसतो. तो म्हणजे सेवाभाव, त्याग आणि धैर्याचं जिवंत प्रतीक असतो. आणि म्हणूनच डॉक्टर सुषमा पुजारी या खऱ्या अर्थाने लाल रंगाच्या शक्तीचं प्रतीक आहे. तर ही होती 9 दिवस 9 कथा आणि 9 शक्ती मालिकेतील दुसरी कथा. तुम्हाला अशा प्रेरणादायी महिला माहीत आहेत का, ज्यांनी आपल्या कार्याने समाजात बदल घडवले आहे? त्यांचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या सांगण्यानेच पुढच्या भागात आम्ही त्यांच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचू शकू. मी आदिती, सत्यस्पर्श न्यूज चॅनलसोबत. धन्यवाद.